नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट चॅनलमध्ये. आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना सहज म्हणतो श्री गणेशा झाला, पण हा फक्त वाक्यप्रचार नाही. हे एका अशा दिव्य शक्तीचं नाव आहे जिची उपासना केवळ भारतात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात अनादी काळापासून विविध नावांनी केली जाते. आजच्या या विशेष प्रवासात आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पा प्रथम पूज्य का मानले गेले आणि त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा जगातील विविध संस्कृतींमध्ये कशा आढळतात. चला बाप्पाच्या या वैश्विक आणि आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूयात. 1. गणेश आणि एकेश्वर तत्व. अनेकांना वाटतं हिंदू धर्मात अनेक देव आहेत, पण सत्य काय आहे? सर्व देव म्हणजे एकाच परमतत्वाची विविध रूपं. अथर्व शीर्षात स्पष्ट म्हटलं आहे, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव करता धरता आणि हरता. म्हणजेच हे गणपती, तू सृष्टीचा आधार आहेस. वेदांनी ज्याला ब्रह्म म्हटलं ते साकार रूप म्हणजे गणेश. म्हणूनच शैव असो, वैष्णव असो किंवा शाक्त, सुरुवात नेहमी गणेश पूजनानेच होते. 2. गणेश विघ्नहर्ता आणि बुद्धीचा देव. गणेश या शब्दातच अर्थ दडलाय, गणांचा ईश. ते विघ्नहर्ता आहेत, पण त्याहून मोठं सत्य म्हणजे ते मनातील विघ्न दूर करणारे आहेत. गणेशाचं रूप आपल्याला शिकवतं, मोठं डोकं म्हणजेच मोठा विचार, लहान डोळे म्हणजे एकाग्रता, मोठे कान म्हणजे ऐकण्याची वृत्ती, लहान तोंड म्हणजे संयम आणि मोठं पोट म्हणजे स्वीकार, म्हणजेच यशस्वी जीवनाचं संपूर्ण तत्वज्ञान म्हणजेच गणेश. 3. जगभरातील गणेशाचे अस्तित्व. इतिहासातील काही उल्लेख थक्क करणारे आहेत. दक्षिण अमेरिकेत अत्यंत प्राचीन गणेश मूर्तीचे पुरावे सापडल्याची मते मांडली जातात. यावरून असं सूचित होतं की शुभारंभाच्या या देवतेची संकल्पना अत्यंत प्राचीन आहे. ग्रीक परंपरेतील काही देवतांमध्येही ज्ञान, आकाश आणि आद्यतत्वाशी संबंधित संकल्पना दिसतात, ज्या गणेश तत्वाशी साधर्म्य दाखवतात. इराण, जपान आणि इतर आशियाई देशात विनायक स्वरूपातील पूजेचे संदर्भ आढळतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, गणेश ही केवळ धार्मिक नव्हे तर सार्वत्रिक आध्यात्मिक संकल्पना आहे. 4. शास्त्राचा आधार. ऋग्वेदात म्हटलं आहे, गणपते तू विद्वानांमध्ये श्रेष्ठ आहेस. आणि स्मृती ग्रंथ सांगतात, विनायक पूजनाशिवाय कर्म सिद्ध होत नाहीत. याचा गूढ अर्थ काय? गणेश पूजा म्हणजे मन शांत करणे, अहंकार वितळवणे, बुद्धी जागृत करणे, योग्य आरंभ करणे. म्हणूनच गणेश बरोबर यशाचा महामार्ग. 5. आध्यात्मिक अर्थ. खरा विघ्नहर्ता. खरे विघ्न बाहेर नसतात, ते आपल्यात असतात. भीती, आळस, संशय, अहंकार. गणेशाचं स्मरण म्हणजे या सर्वांवर विजय मिळवण्याची अंतर्मनातील प्रक्रिया. मित्रांनो, आता उत्तर स्पष्ट आहे. गणेश प्रथम पूज्य आहेत कारण ते विघ्नहर्ता आहेत, ते बुद्धीचे देव आहेत, ते शुभारंभाचे प्रतीक आहेत, ते परमतत्वाचे साकार रूप आहे. म्हणूनच प्रत्येक सुरुवात होते श्री गणेशाय नमः या मंत्राने. जर तुम्हाला हा दिव्य प्रवास आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला गणपतीची दुर्मिळ स्तोत्रे जाणून घ्यायची असतील, त्याचबरोबर गणेश नामावली, गणेश मानसपूजा ऐकायची असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य ऐका. पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत आध्यात्मिक विषयासह. धन्यवाद.